छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा बँकेवर अखेर शिवसेनेचा अध्यक्ष आणि भाजपचा उपाध्यक्ष झालाय। महायुतीच्या फॉर्म्युलानुसार पहिली 2 वर्ष शिवसेनेचा अध्यक्ष आणि त्यानंतर 2 वर्ष भाजपचा अध्यक्ष आणि शेवटचं 1 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा अध्यक्ष राहणार आहे। पाहूया त्यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। अखेर जिल्हा बँकेवर अध्यक्ष शिवसेनेचा, उपाध्यक्ष भाजपाचा। महायुतीच्या फॉर्म्युलानुसार अध्यक्षपदाचं वाटप, महायुतीतील समतोल राखण्याचा राजकीय प्रयोग यशस्वी। जिल्हा बँक निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्यांनी एकत्रित निवडणूक लढवली आहे। मात्र जिल्हा बँकेवर अध्यक्ष कोण होणार हा प्रश्न सर्वाधिक जास्त चर्चेत होता। कारण जिल्हा बँकेमध्ये आमदार, खासदार, मंत्री आणि नगराध्यक्ष असे दिग्गज आणि मातब्बर नेते जिल्हा बँकेचे अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होते। मात्र अखेर सस्पेन्स संपलाय। शिवसेनेचा अध्यक्ष आणि भाजपचा उपाध्यक्ष केलाय। दोन्ही नेत्यांनी आम्हाला आदेश दिल्यानंतर मग आम्ही आमच्या पक्षातर्फे पहिला आमचा राहील, दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा होईल आणि भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे आमच्यामध्ये कोणताही वाद नाही। सन्माननीय अतुल सावे साहेबांनी दिलेला निर्णय, त्यांनी जे आदेश दिला त्यांच्या सदस्यांना, आम्हाला आमचे प्रतोद जे आहेत ते बोरणारे सर यांनी आमच्या पक्षाची पूर्ण मीटिंग घेतली आणि त्यामध्ये ती घोषणा झाली। तिघांनी एकत्र बसून ही निवडणूक लढायचा असा निर्णय घेतला। आज आमचा असा ठरला आहे की पहिले 2 वर्ष शिवसेनेचा अध्यक्ष राहील आणि पुढच्या 3 वर्षामध्ये भाजप आणि एनसीपीचे, म्हणजे 2 वर्ष भाजप आणि 1 वर्ष एनसीपी असा आमचा फॉर्म्युला सध्या ठरलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढणार आहोत। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विलास भुमरे, तर उपाध्यक्षपदी भाजपचे रामराव शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे। महायुतीच्या सत्ता समीकरणानुसार पहिली 2 वर्ष अध्यक्षपद शिवसेनेकडे, त्यानंतर 2 वर्ष भाजपकडे आणि शेवटचं 1 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे राहणार आहे। आज खरं तर या जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती अध्यक्ष म्हणून निवड झाली। मी या राज्याचे शिवसेना नेते, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनील पवार यांचे मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त कराल। या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती अध्यक्ष म्हणून काम करण्याची मला त्या ठिकाणी संधी दिली आणि या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे रामराव पाटील शेळके यांची देखील बिनविरोध त्या ठिकाणी निवड झाली। धन्यवाद व्यक्त करतो आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेत विलास बापू भुमरे यांना चेअरमन म्हणून आणि मला व्हाईस चेअरमन म्हणून या सर्व संचालकांनी जी संधी दिली, या ठिकाणी आम्ही दोघेही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि भविष्यात या ठिकाणी शेतकऱ्याची बँक असणारी ही बँक या ठिकाणी सामान्यातील सामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम आदरणीय विलास बापू भुमरे आणि आम्ही करू। जिल्हा बँकेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांचा 2 वर्षांचा फॉर्म्युला हा केवळ सत्ता वाटप नसून महायुतीतील समतोल राखण्याचा राजकीय प्रयोग आहे। नाराजी, गटबाजी आणि अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी सर्व घटक पक्षांना समान संधी देण्याचा प्रयत्न यात दिसतो। मात्र हा फॉर्म्युला प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतो हे आगामी निर्णय प्रक्रिया आणि सत्तेतील समन्वयावर अवलंबून असेल। सुरुवातीला 2 वर्ष शिवसेनेला, 2 वर्ष भाजपला आणि 1 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रेसमध्ये दिग्गज नेते होते, मात्र सुरुवातीलाच शिवसेनेच्या नेत्याला म्हणजेच आमदाराला विलास भुमरे यांना अध्यक्षपद देण्यात आलंय, तर उपाध्यक्षपद भाजपचे नेते रामराव शेळके यांना देण्यात आलंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।